अत्यंत महत्त्वाची घटना घडली, विशेषतः महिलांच्या दृष्टीनं जे महिला विधेयक आणण्यात आलेलं होतं आणि त्याबरोबर जे परिसीमन विधेयक आणण्यात आलेलं होतं, हे दोन्हीही हाणून पाडण्यात आलेले आहेत. आपली काय प्रतिक्रिया आहे यावर? आपल्या भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी महिलांचा सन्मान कायम ठेवला आणि आज म्हणूनच त्यांची इतक्या वर्षाची जी इच्छा होती की महिला ही आपल्या पूर्ण भारताचा एक केंद्रबिंदू आहे आणि ती सक्षम झाली पाहिजे, आत्मनिर्भर झाली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये तिचा सहभाग वाढला पाहिजे, यासाठी त्यांनी महिला विधेयक आरक्षण लोकसभेमध्ये मांडलं होतं. अतिशय चांगलं आरक्षण, महिलांचा सन्मान होता. महिलांना त्यांची जी जागा संविधानामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिलं होतं त्या संविधानाच्या अनुषंगाने आणि त्याचा पूर्णतः मान ठेवून या ठिकाणी महिलांसाठी जो एक नारी शक्ती वंदन सन्मान होता आणि ते विधेयक इतक्या चांगल्या पद्धतीने मोदी साहेबांच्या सरकारने त्या ठिकाणी मांडलं होतं. परंतु विरोधकांना, राहुल गांधीला, मला असं वाटतं महिला द्वेष जो त्यांचा होता तो त्यांनी दाखवून दिला. महिलांचा सन्मान फक्त ते बोलून दाखवतात पण ते करत नाहीयेत, ह्याची पूर्ण जो प्रकार आहे तो कालच्या संसदेमध्ये दिसलेला आहे. आणि म्हणूनच फक्त बोलाची कडी आणि बोलाची भाषा, इतकं चांगलं विधेयक आज महिलांच्या सन्मानासाठी होतं. महिलांना त्यांच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये म्हणजे अगदी नगरपालिकेपासून ते संसदपर्यंत महिलांसाठी एक चांगलं आरक्षण होतं आणि महिलांचा हा मान सन्मान या विरोधकांनी हाणून पाडलेला आहे. मोदी साहेबांनी मान पूर्णपणे ठेवलेला आहे. आज ही सत्यता लोकांसमोर आलेली आहे आणि ह्या राहुल गांधी आणि त्यांच्या पूर्ण पक्षाचा या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी पूर्णतः निषेध करते. हे फार चुकीचं झालेलं आहे. महिलांचा सन्मान न राखण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे. पण मॅम, त्यांचं असं म्हणणं आहे की 2023 मध्ये जे बिल पास करण्यात आलं होतं तेच पुढे कंटिन्यू केलं पाहिजे. डिलिमिटेशनचं बिल आणि हे बिल दोन्ही एकत्रित केलं गेलं होतं म्हणून त्यांनी विरोध केला होता, असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी आता जनगणनेला सुरुवात झालेलीच आहे, त्याच्यानंतर पूर्णतः डिलिमिटेशन पण होणार होतं, पण त्यापूर्वी हे विधेयक येणं अतिशय गरजेचं होतं. हे पहा, मी तुम्हाला आत्ताच थोड्या दिवसापूर्वीच मला वाटतं खासदार वर्षा गायकवाड त्यांनी पण स्टेटमेंट केलं. ह्यांची सुरुवात आधीपासूनच झाली होती. नारी शक्ती वंदन ह्या अधिसूचनेला, या बिलला सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या नेत्यांमधून हा एक वेगळा सूर आधीपासूनच सुरू झाला होता की ह्या बिलची गरज काही आहे. एक महिला खासदार असून तुम्ही असं स्टेटमेंट करता. मला तर पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की ज्यांच्या घरी आता त्यांचे वडील आदरणीय एकनाथ गायकवाड साहेब हे खासदार होऊन गेलेत, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जागा मिळते, पण ज्या आमच्यासारख्या सामान्य घरातल्या मेहनत करून कष्ट करून तळागाळातून आम्ही आज सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रामध्ये आलेल्या महिला आहोत, ह्या सर्व महिलांसाठी हे आरक्षण, हे बिल होणं अतिशय गरजेचं होतं. तर त्यांनी, हे काँग्रेसच्या नेत्यांनी आधीपासूनच हा सूर लावला होता की ह्या बिलाची गरज काय. त्यामुळे त्यांनी महिलांच्या म्हणजे महिला विरोधी त्यांची जी भावना आहे ही या बिलातून स्पष्ट झाली आणि हे देशाने पाहिलंय, देशातल्या सर्व महिलांनी पाहिलंय. एक मुंबई महानगरपालिकेशी संबंधित असा विषय की 164 शाळा या मुंबई महानगरपालिकेनं अनधिकृत ठरवल्या, त्यातल्या बहुतेक शाळा या मानपूर, गोवंडी या परिसरातल्या आणि इंग्रजी माध्यमाच्या देखील जास्त शाळा आहेत. नाही, विषय काय, प्रश्न काय, या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो. आता शाळा या अनधिकृत घोषित केलेल्या आहेत, ज्यांची कुठली नोंद मुंबई महानगरपालिकेकडे किंवा शिक्षण विभागाकडे, सरकारकडे नाही. राईट ऑफ एज्युकेशनच्या पूर्ण नॉर्म्स पाळून प्रत्येकाने आपापल्या शाळा उभ्या केल्या पाहिजे. ठीक आहे, मुलं त्या शाळेत आहेत, आता ह्याची पूर्ण मी माहिती घेईन शिक्षण विभागाकडून, पण मला असं वाटतं की आपण पूर्ण नियमात राहून सगळ्या शाळा उभ्या करणं, राईट ऑफ एज्युकेशनचे सगळे नॉर्म्स पाळणं हे तेवढंच बंधनकारक आहे. बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा पाहते की कुठेतरी चाळीमध्ये, कुठेतरी बिल्डिंगमध्ये, कोपऱ्यामध्ये अशा 2-3 वर्ग घेऊन शाळा उभ्या केल्या जातात, 3-3, 4-4 वर्ष चालवल्या जातात आणि नंतर एडसाठी त्याचे प्रस्ताव हे मुंबई महानगरपालिकेमध्ये आले जातात. तर अशा पद्धतीच्या जे काही विषय असेल तर ते पाहिले जातील आणि जे नियमात बसेल
ते फॉलो होणार, जे नियमात नाही आहेत ते नाही होणार फॉलो. आज मॅम, भाजपकडून मॅरेथॉन या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो कारण का अनेक पालक फीस देखील भरलेल्या आहेत. तर मग या मुलांना एक पुढे लक्षात घ्या, शिक्षणासाठी ह्युमॅनिटी सोय ग्राउंडवरती सगळ्या गोष्टी पाहायला जाणार. पण जर त्यांनी आम्ही जर पालिकेकडनं जर त्यांना अशा पद्धतीने नोटीस दिली असेल तर त्यांनी सगळे नियम पाळून सगळे नॉर्म्स स्वीकारून त्या पद्धतीने शाळा चालवणं अपेक्षित आहे आणि जे अपेक्षित आहे ते करावंच लागेल. कारण एक लक्षात घ्या, 2014 पासून अगदी पारदर्शक सरकार या ठिकाणी आलेले आहे. आम्ही कोणालाच या ठिकाणी नुकसान होईल अशा पद्धतीची कुठली भावना नाहीये, पण सगळं नियमात बसावं ही नक्कीच भावना आहे. आज भाजपकडून मॅरेथॉनचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं, महिला रन होतं, पण ते सुद्धा रद्द करण्यात आणि आलं. आनंद होता भारतीय जनता पक्षामध्ये. आज सर्वोच्च नेता भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, सर्व आम्ही महिला, मी स्वतः महापौर म्हणून सगळ्या आमदार, चित्राताई वाघ तर प्रत्येक बड्या म्हणजे किशोरी ताई पेडणेकर असतील, सगळ्यांच्या घरी जाऊन विधेयक पास करा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सांगितलं पण होतं. अशा पद्धतीचं चांगलं वातावरण असताना ही मॅरेथॉन होती. आज रन फॉर नारी होता. हा इतका सुंदर कार्यक्रम म्हणजे काय, येणाऱ्या काळामध्ये मातृशक्ती ही अशीच वेगाने पुढे गेली पाहिजे, हाच तर त्याचा उद्देश होता. पण ह्या पद्धतीने जे बिल नामंजूर झालंय तर तो एक रोष तर असणारच. मैम, हिंदी में बता दीजिए कि महिला में तो बहुत उत्साह था कि ये बिल पास होगा, लेकिन कल हमने देखा जिस प्रकार से लोकसभा में बिल पारित नहीं पाया. पहले आपके रिएक्शन, क्योंकि वही विरोधक जो है पटाखे फोड़ रहा है इस बिल रिजेक्ट होने के बाद. महिला आरक्षण बिल जो है ये हम महिलाओं के लिए बहुत बड़ी और एक क्या बोलते हैं गुड न्यूज थी हमारे लिए, जो हमारी जैसी जिनको कोई राजकीय बैकग्राउंड नहीं है, हम मेहनत करके आगे आए हैं. तो हम जो काम करते हैं तो एक हमारे हक का आरक्षण था ये, जो आदरणीय नरेंद्र मोदी साहब ने वो बिल लाया था. उसकी वजह से आज विधानसभा और लोकसभा में, जो कि नगर पालिका से लेके विधानसभा तक, लोकसभा तक सब महिलाओं को मान सम्मान और अपना हक का सीट मिलने वाला था. इतना अच्छा जो बिल आने के बाद में एक महिलाओं के विरोधी एक भूमिका वहां पे राहुल गांधी और उनकी पूरी पार्टी ने की है. ये बिल आने के पहले से ही उनके सभी नेता जो है नेतागण, उनके स्टेटमेंट मैंने भी सुने. खासदार वर्षा गायकवाड़, उनका स्टेटमेंट भी सुना था कि बिल की क्या जरूरत है. तो इस तरह की जो भावना उनके पास से प्रकट हो रही थी, तभी हमको लगा था कि इनको तो विषय ही नहीं, इनको तो लेना ही नहीं है. लेकिन आज पूरी भारत की समस्त महिला इसके ऊपर ध्यान रखी थी कि आपने जो महिलाओं के विरोध में आपकी जो भूमिका आपने बताई, ये पूरी भारत देश ने देखी और हम इसका पूरा विरोध करते हैं. मैम, वही राहुल गांधी सदन में कहते हैं ये देश विरोधी बिल है. यहाँ तक कहीं ना कहीं ये झलकाता है कि राहुल गांधी महिला विरोधी हैं. एंटी ओबीसी बिल बताया, एंटी वुमन हम बोल सकते हैं, एंटी बिल वो बोल सकते हैं. उनको लेना ही नहीं है, उनको महिला आगे जा रही है ना, वो उनको तकलीफ है कि ये कैसे हो रहा है, क्या हमारी जगह तो नहीं छीनी जाएगी, ऐसी भावना उनके मन में आई है. तो राहुल गांधी के पास अभी दूसरा विषय नहीं है. जो भी अच्छे बिल, जो भी अच्छी भूमिका सांसद में ली जाती है, उसका विरोध करना, वो एक ही कार्यक्रम उनके हाथ में बचा. लेकिन राहुल गांधी जी कहते हैं कि ये तो बिल ओबीसी विरोधी है, एससी एसटी विरोधी नहीं, है. अभी राहुल गांधी इंटरनेशनल राहुल गांधी अभी अपने अपने विषय लेके आगे आएंगे. जो भी है समस्त भारत की नारी ने, समस्त भारत के हम भगिनी ने सब देखा हुआ है. हमारा जो हक था, जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर उन्होंने हमको दिया था संविधान के माध्यम से, वो हक छीनने का काम राहुल गांधी ने किया. बतौर महापौर आप इसको काला दिन लेकर होगा मैम, जिस प्रकार से कल बिल रिजेक्ट हो गया, कल देश के लिए काला दिन मानते, फिर देश के लिए बिल्कुल, हम महिलाओं के लिए तो बहुत ही ये अच्छा नहीं है. मुझे भी बहुत दुख हो रहा है उस बात का. इतना अच्छा जो महिला को आत्मनिर्भर बनाने के लिए, सक्षम बनाने के लिए, अगर हमारे देश के पंतप्रधान इतना काम कर रहे हैं तो उनको आप कंधे से कंधा लगा के उनके साथ में खड़ा रहना चाहिए, जो कि आप उसको नामंजूर कर रहे हैं. मैम, वो कह रहे हैं कि 2023 में ये पारित हुआ था, ऑपरेशनलाइज नहीं किया गया था, तो क्यों नहीं किया गया? जब 2029 की तैयारी सरकार की 2029 में तो इस तरह के गंभीर आरोप लगाए, देखो, चुनावी गणित बताया. 2029 की तैयारी बोलो, कुछ भी बोलो, लेकिन था तो महिला के सम्मान में, तो उनको वो करना था. क्या कांग्रेस पार्टी में महिलाएं नहीं है? उनको नहीं लगता है कि हम आगे आना चाहिए, हमारी हक की सीट हमको मिलना चाहिए? अगर मैं अभी आज यहाँ पे नगर सेविका बनी हूँ, वार्ड 132 महिला रिजर्वेशन हुआ करके मैं नगर सेविका सीट पे आ गई ना, तो ये हमारा हक था ना. महिलाओं का हक छीनने का काम कांग्रेस के नेता राहुल गांधी ने किया.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.